नमस्ते, मी कोमल शांत पाटील. मी लवंगणामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षातून मला उमेदवारी मिळालेली आहे. पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी मिळालेली आहे आणि जवळजवळ आमचा प्रचार 8 दिवस झाला प्रचार सुरू आहे आणि त्यामध्ये लवंगणामधील जवळजवळ आम्ही सर्व जे काही वाफेगाव, संगम, गणेशगाव, लवंग, नंतर बाभुळगाव आणि आपले तांबे आणि गणेशगाव या सर्व आमच्या लवंगणातील सर्व गावांमध्ये आम्ही प्रचार सुरू केलेला आहे. आमची प्रत्येक गावांमध्ये होम टू होम व्हिजिट झालेली आहे आणि आम्हाला प्रत्येक गावातून एकदम उत्कृष्ट प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे. लोक आमच्या गावात गेल्यानंतर स्वागत करत आहेत चांगल्या पद्धतीने आणि पूर्व भाग हा माळशिरस तालुक्याचा हा पहिल्यापासूनच मोहिते पाटील प्रेमी भाग आहे आणि त्याचं खरंच आम्ही जेव्हा होम टू होम जाऊन व्हिजिट करतो त्यातून हे दिसून येत आहे की किती ह्या लवंगणातील सर्व गावातील ग्रामस्थ सर्व लोक किती मोहिते पाटील प्रेमी आहेत हे आम्हाला दिसून येत आहे. आणि तुमच्या ह्या गाणामध्ये आणि गटामध्ये नागरिकांच्या काय अडचणी वगैरे सांगितल्या त्यांनी? गणामध्ये आमच्या महिलांमध्ये थोड्या काही अडचणी असतील, एक समस्या जसे की थोडे लांबच्या वस्ती आहेत तर थोडे रस्त्यांची असेल अडचण किंवा पाण्याची, तर ह्या अडचणी थोड्या बोलल्या जातात. पण बाकी तरी इतकं असं बाकी महिलांच्या बाबतीत तर किंवा बाकी काही इतकं अडचणी तरी वाटत नाही आहेत. माझ्या जवळ कोमलताई निशांत पाटील या पंचायत समितीत पंचायत समिती लवंगणातून उभे आहेत. तर त्यांच्या आम्ही प्रचारासाठी 7 गावी प्रचार करत आहे. तर प्रत्येक गावातून खूप छान असा रिस्पॉन्स आम्हाला मिळतोय आणि जवळजवळ आम्ही आत्ताच विजयाचा गुलाल हातात घेऊनच तयार आहोत. असं आम्ही उत्स्फूर्तपणे तयार आहे असं एवढ्या गावांमध्ये आम्हाला दिसून येतंय. लोकांचा एवढा प्रतिसाद चांगला मिळतो, प्रतिसाद छान आहे की आम्ही खूप आनंदाने आताच भारावून गेलोय. प्रचारामध्ये खूप छान संवाद साधला जातोय, लोकांच्या अडीअडचणी विचारल्या जातात, सांगितल्या जातात. तर मोहिते पाटलांकडून सगळीच कामं जवळजवळ पूर्णच झालेली आहेत. छोटी छोटी गोष्टी काही चालूच राहतात त्या आम्ही पण कोमलताई पंचायत समितीतून ज्या उपलब्धता आहेत त्या निश्चितपणे छानपणे पार पाडतील एवढंच मी बोलू शकतो. तुमच्या गणातून मतदानाची काय टक्केवारी राहील असं वाटतं? खूप छान प्रतिसाद मिळेल प्रत्येक गणातून, प्रत्येक गावागावांमधून गणासाठी खूप छान प्रतिसाद मिळेल.